नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माँ सीताचं टेम्पल श्रीलंकामध्ये. जेव्हा रावणाच्या महलात जेव्हा माँ सीताने नकार दिला होता राहण्याचा, तेव्हा रावणाने एक बोटॅनिक गार्डन बनवलं होतं. आणि ते बोटॅनिक गार्डन इथून जवळच आहे आणि तिथेच जवळपास त्यांची एक मंदिर बांधलं गेलं कालांतराने. आणि हे सीतामाचं एकमेव मंदिर आहे. इथेच असं म्हटलं जातं की हनुमानजी सीतादेवीला इथेच भेटले होते आणि प्रभू श्रीरामची अंगठी माँ सीताला त्यांनी दिली होती. मी तुम्हाला घेऊन चलतो. तर जे कोणी म्हणत असेल ना की रामायण ही खरी कथा नाही किंवा आपल्या इतिहास खरा नाही, तर त्यांना ही व्हिडिओ नक्की दाखवा मित्रांनो. कारण हेच सर्व गोष्टी आपला इतिहास सांगत असतो. पण काही जण त्याचं फन पण उडवतात, काही जण म्हणतात हे सर्व खोटं आहे. तर त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे हे टेम्पल आहे मंडळी. हे बघा, इथून सुरुवात होते माँ सीताच्या टेम्पलचं. किती छान आहे ना. तर तुम्हाला मी आतमध्ये पण घेऊन जातो. कसं याचं दर्शन आहे, काय गोष्टी आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. तर नक्की मंडळी ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून आपला इतिहास आपल्या लोकांपर्यंत पोचेल. बाहेर पण किती आपलं इतिहास पसरलेला आहे ह्याची जाणीव लोकांना होईल. तर मंडळी तुम्ही बघू शकता हनुमानजींची मूर्ती किती छान प्रकारे इथे ठेवलेली आहे. आणि खूप जण इथून पूजा करून मग इथून एंटर करतात आतमध्ये जाण्यासाठी. तर मंडळी म्हणतात की माँ सीता ज्या राक्षसिणी होत्या रावणाच्या काळातल्या, त्याच्यासोबत इथे स्नान करायच्या. हे त्यांचं बसायचं कक्ष होतं आणि तुम्ही पाहू शकता इथे स्नान ते करायचे. आणि तुम्हाला मी तिथे दाखवतो की हनुमानजी जेव्हा माँ सीताला भेटायला आलेले तेव्हा त्यांचे पायाचे ठसे तिथे होते. तर ते हनुमानजींचा पायाचा तिथे ठसा आहे. तर तुम्हाला मी नक्की दाखवेन, बघू शकता तुम्ही. तर हे आपल्या हिंदू संस्कृतीचं जिवंत उदाहरण आहे की श्रीलंका म्हणा आणि इतर देशांमध्ये पण याची उदाहरणं आहेत. तर नक्की तुम्ही हे व्हिडिओ शेअर करा, लोकांपर्यंत पोचवा की आपला हा इतिहास आहे म्हणून. तुम्ही पाहू शकता खूप टुरिस्ट लोक आले तिकडे. आणि ही आहे हनुमानांची मूर्ती, पाहू शकता. आणि इथून खाली गेल्यावर तुम्हाला दिसेल की हनुमान यांनी जिथे पाय ठेवले होतं त्याचा फोटो मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, असं म्हणतात की हनुमानजींनी इथे पाय ठेवला होता, त्या पायाचा ठसा इथे आलेला आहे. बघू शकता दोन्ही मंडळी. आणि वरती बघा चित्र रेखारले आहे जेव्हा हनुमानजींनी प्रभू श्री रामचे रिंग जेव्हा माँ सीताला दिले.
तर मंडळी, आतमध्ये व्हिडिओ शूट अलाव नव्हता, तरी मी माझ्या इन्स्टा Go360च्या कॅमेऱ्याने जेवढं मी कॅप्चर करू शकलो तेवढं मी केलं आहे. कारण मला आपली ही हिंदू संस्कृती जी दुसऱ्या देशात जपतायत लोक आणि ज्या प्रकारे मॅनेज करतात ते आपल्या लोकांपर्यंत पोचवायचं होतं, हाच एक उद्देश आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडेल तर नक्की तुम्ही जे पण राम भक्त आहेत, हनुमान भक्त आहेत आणि ज्यांना आपल्या संस्कृतीबद्दल आवड आहे त्यांनाही नक्की फॉरवर्ड करा, हीच एक आशा आहे. तर आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं. आणि इकडे येण्यासाठी तुम्हाला नूर इलियाकडे यावं लागेल आणि ह्याची जी तिकीट आहे ती फक्त 100 श्रीलंकन रुपीज आहे, म्हणजे जवळजवळ 25 रुपये. तर 25 रुपयात तुम्ही पूर्ण दर्शन घेऊ शकता आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत इकडे आल्यानंतर. आणि खूप ज्या आपण कथेमध्ये ज्या गोष्टी वाचल्या होत्या त्या गोष्टी आज प्रत्यक्षात आपल्याला बघायला मिळतात. ह्याच्यापेक्षा मोठं सौभाग्य नाही. तर खूप लकी मानतो मी स्वतःला की मला हे सौभाग्य बघता आलं. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टेक केअर.